Read the question now. Solve the following inequalities and write the solution set using interval notation. Write the solution set using interval notation. आपल्याला ह्या इनइक्वॅलिटीज सॉल्व करायच्या आहेत. इनइक्वॅलिटीज सॉल्व करायच्या आहेत आणि जे येणारं सोल्युशन आहे ते इंटरवलच्या नोटेशन फॉर्ममध्ये लिहायचं आहे. मग आपण यातलं 1 बाय 1 एक्झाम्पल्स बघूया. आधी वाटल्यास हे 3rd नंबरचं एक्झाम्पल बघू. काय सांगितले त्यामध्ये पहा. इनइक्वॅलिटी अशी दिलेली आहे 2x अपॉन x मायनस 4 लेस दॅन ऑर इक्वल टू 5. टू एक्स अपॉन एक्स मायनस 4 लेस दॅन ऑर इक्वल टू 5. आपल्याला ही इनइक्वॅलिटी सॉल्व करून एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची. इनइक्वॅलिटीज सॉल्व करत असताना मॅक्झिमम थिंग्स आपल्या इक्वेशन सारख्याच आहेत. काही मायनर 1-2 चेंजेस आहेत ते आपण या भागामध्ये आता पाहणार आहेत. बेसिकली दोन्ही साईडला जसं आपण इक्वेशनमध्ये एखादा नंबर ॲड करतो किंवा सबट्रॅक्ट करतो, मल्टिप्लाय करतो, डिव्हाइड करतो, तसं याही ठिकाणी दोन्ही साईडला एखाद्या नंबरनी ॲड, सबट्रॅक्ट, मल्टिप्लाय, डिव्हाइड करता येतं. पण यात एक मायनर चेंज आहे. तो असा की हे सगळं ॲडिशन सबट्रॅक्शनचं तर काही प्रॉब्लेम नाही, ते कोणत्याही नंबरला चालतं. पण मल्टिप्लिकेशन डिव्हिजनमध्ये मात्र फक्त पॉझिटिव्ह नंबरनी मल्टिप्लाय किंवा डिव्हाइड केलं तर काही इफेक्ट होत नाही. निगेटिव्हनी मल्टिप्लाय डिव्हाइड केलं तर मात्र इफेक्ट होतो. म्हणजे कसा पहा. समजा आता या भागामध्ये आपण ॲक्च्युली इनइक्वॅलिटीज किंवा इनइक्वेशन्स नावाचा एक सेपरेट टॉपिकच होता. तसा लिनियर इनइक्वेशन्स आहेच, लिनियर इनइक्वेशन्स आहेच, पण तो त्याला ग्राफिकल सोल्युशनचा पार्ट आहे. लिनियर प्रोग्रामिंग म्हणून टाकलेला आहे. त्याच्यावरती जेवरती क्वेश्चन नसतात, CETमध्ये मात्र आहेत. पण लिनियर इनइक्वॅलिटीजवरती मात्र पूर्वी सेपरेट क्वेश्चनिंग असायचं. आता त्याच्यावर सेपरेट क्वेश्चनिंग नाही आहे, पण बऱ्याच ठिकाणी तशा प्रकारचे कॅल्क्युलेशन्स आपल्याला करावे लागतात. कॅल्क्युलसमध्ये असेल किंवा अल्जेब्रिक काही थिंग्स आहेत, कॉम्बिनेशन परम्युटेशनमध्ये आहेत, बायनॉमियल थेरममध्ये आहेत. कुठल्याही टॉपिकमध्ये ते इन्क्लूड केलं जाऊ शकतं. आता प्रॉब्लेम असा केला आहे की त्याला सिलेबसमधून तर इनइक्वॅलिटीज नावाचा सेक्शन टॉपिक काढून टाकला आहे, पण त्याचा यूज मात्र सगळीकडे ठेवला आहे. आता टॉपिक काढून टाकण्याचं काम की एकदम छोटा सिंपल चिल्लर कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये. त्याच्यासाठी टॉपिक ठेवण्यापेक्षा मग काय करा, ज्या ज्या ठिकाणी त्याचा वापर आहे तिथेच प्रॅक्टिस करा आणि त्या कन्सेप्ट क्लिअर करून घ्या, असं त्यांनी त्यामध्ये इन्क्लूड केलं आहे. तर कन्सेप्ट कशा आहेत आधी ते आपण बघूया. इनइक्वॅलिटीजमध्ये नेमकं काय घडतं. समजा 2 नंबर आहेत, एक आहे 3 आणि दुसरा आहे 5. यामध्ये कोण लहान आणि कोण मोठा आहे? 3 लहान आहे. 3 लहान आहे 5 पेक्षा. म्हणजे यांच्यामध्ये रिलेशन आपण कसं लिहू शकतो? 3 इज लेस दॅन 5. करेक्ट आहे? हो. आता बऱ्याच जणांना या लेस दॅन ग्रेटर दॅनच्या चिन्हांमध्ये पण कन्फ्युजन असतं. असं जे साईन असतं ते लेस दॅनचं आहे.
आणि असं जे साईन असतं त्याला ग्रेटर दॅन म्हणायचं. ओके, याला म्हणायचं लेस दॅन ऑर इक्वल टू, याला म्हणायचं ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. आता 3 हा 5 पेक्षा लेस आहे. क्लिअर? आपण समजा याच्या दोन्ही साईडमध्ये 4 ॲड केला, म्हणजे 3 मध्ये 4 ॲड केला, 5 मध्ये पण 4 ॲड केला. 3 + 4 किती? 7. आणि 5 + 4 9. आता कोण लहान कोण मोठा? 7 ला. म्हणजे मधलं जे चिन्ह आहे ते बदललं का? हे मधलं चिन्ह इथं लेस दॅनचं चिन्ह होतं, इथं पण लेस दॅनचं चिन्ह आहे, ते बदललं का? नाही. याचा अर्थ आपण इनइक्वॅलिटीमध्ये दोन्ही साईडला जर एखादा नंबर ॲड केला तर इनइक्वॅलिटीचं चिन्ह बदलत नाही. ओके, म्हणजे ॲडिशन ऑफ एनी नंबर ऑन बोथ साइड्स, पण दोन्ही साईडला सारखाच नंबर, दोन्ही साईडला आपण एखादा नंबर जर ॲड केला तर त्या इनइक्वॅलिटीचं चिन्ह बदलत नाही. वाटल्यास आणखी एक एक्झाम्पल घेऊन पहा. समजा 8 आणि 2 कोण मोठा आहे? 8 इज ग्रेटर दॅन 2, बरोबर. आता दोन्ही साईडला जर आपण 3 ॲड केला किंवा 10 ॲड करा तर 8 + 10 किती? 18. आणि 2 + 10 किती? आता कोण मोठा? 18. चिन्ह बदललं का मधलं? नाही बदललं. म्हणजे हे रूल आहेत इनइक्वॅलिटीचे, इनइक्वेशन्सचे हे रूल आहेत. पहिला रूल सिंपल आहे एकदम, जसं आपण इक्वेशनमध्ये करतो तसंच करायचं आहे. दोन्ही साईडला एखादा नंबर ॲड केला तर जसं इक्वेशनमध्ये काही बदल होत नाही. आपला माहिती आहे ना, इक्वेशन इक्वल टूचं चिन्ह असतं. दोन्ही साईडला आपण एखादा नंबर ॲड करतो, सबट्रॅक्ट करतो, मल्टिप्लाय करतो, डिवाइड करतो, माहीत आहे आपल्याला. त्याच्यामुळं इक्वॅलिटीच्या चिन्हावरती काही फरक पडतो का? नाही पडत. पण दोन्ही साईडला सेम काम करावं लागतं. तसंच याही ठिकाणी जर आपण दोन्ही साईडला एखादा नंबर ॲड केला तर ते जे चिन्ह लेस दॅनचं आहे ते लेस दॅनच राहतं, जे ग्रेटर दॅनचं आहे ते ग्रेटर दॅनच राहतं, काही फरक पडत नाही. त्यानंतर समजा आता आपण याच इनइक्वॅलिटीमध्ये एखादा नंबर सबट्रॅक्ट करू. समजा 10 सबट्रॅक्ट केला, 3 मधून 10 मायनस केला, 3 - 10 आणि 5 - 10. 3 - 10 किती? -7. -7. आणि 5 - 10? -5. यात कोण लहान? -7. -7. म्हणजे चिन्ह तसंच राहत आहे की नाही? बरोबर आहे. चिन्ह बदलतंय का? त्याची दिशा बदलते का? नाही. समजा आता हे 8 ग्रेटर दॅन 2 आहे, याच्यामधून आपण 4 मायनस करू आणि याच्यामधूनही 4 मायनस करू. 8 - 4 2 - 4. 8 - 4 किती? 4. 2 - 4 किती? -2. कोण मोठा? 4. 4. चिन्हाची दिशा बदलली का? नाही. नाही बदलली. म्हणजे
दोन्ही साईडला जर आपण एखादा नंबर ॲड केला किंवा सबट्रॅक्शन केलं, चिन्ह बदललं नाही. नाही. आता समजा आपण दोन्ही साईडला एखाद्या नंबरनी मल्टिप्लाय करू. हे दोन आपण मुख्य हे असेच ठेवू फिक्स, याच्यावरच काम करू सगळं. एक लेस दॅनचं एक्झाम्पल, एक ग्रेटर दॅनचं एक्झाम्पल. आता पहा, याच्यामध्ये आपण दोन्ही साईडला समजा 4 न मल्टिप्लाय करू. काय होईल बरं? 3 मल्टिप्लाइड बाय 4 12 आणि 5 मल्टिप्लाइड बाय 4 20. आता कोण लहान कोण मोठा? 12 लहान 20 मोठा. 12 लहान, म्हणजेच चिन्ह काय राहणार? चिन्हाची दिशा बदलली नाही. समजा आपण इथे दोन्ही साईडला 3 न मल्टिप्लाय करा. 8 मल्टिप्लाइड बाय 3 24 आणि 2 मल्टिप्लाइड बाय 3 6. कोण मोठा? 24 चिन्हाची दिशा बदलली नाही. मल्टिप्लिकेशन. आता समजा याच्या दोन्ही साईडला आपण -2 न मल्टिप्लाय करू. कशानं मल्टिप्लाय केलं? -2 न. 3 मल्टिप्लाइड बाय -2 किती? -6 -6 आणि 5 मल्टिप्लाइड बाय -2 -10. आता कोण लहान कोण मोठा? -6 greater than -10. -6 इज ग्रेटर दॅन -10. बरोबर आहे का हे? येस, हे तर क्लिअर आहे, कन्सेप्ट सगळ्यांना माहिती आहे. -6 इज ग्रेटर दॅन -10 म्हणजे आता चिन्ह कसं येणार? ग्रेटर दॅन. आता बदलली चिन्हाची दिशा. बरोबर आहे. 3 लेस दॅन 5 होता, त्यात आपण दोन्ही साईडला एक नंबर ॲड केला, काही नाही झालं. सबट्रॅक्ट केला, काही नाही झालं. मल्टिप्लाय पण केला, पण पॉझिटिव्ह नंबरनी मल्टिप्लाय केला तर काही इफेक्ट होत नाही, पण निगेटिव्ह नंबरनी मल्टिप्लाय केला तर चिन्ह रिव्हर्स झालं आहे. हे लेस दॅन होता ते ग्रेटर दॅन झाला आहे. बरोबर. सिमिलरली इथे समजा आपण -4 नी मल्टिप्लाय करू. 8 मल्टिप्लाइड बाय -4 किंवा -2 घ्या. -2 घ्या, ठीक आहे. -2 घेतला होता, आता -4 घ्या. 8 मल्टिप्लाइड बाय -4 -32 आणि 2 मल्टिप्लाइड बाय -4 -8. कोण लहान कोण मोठा? -32 लहान. -32 इज लेस दॅन -8. बघा, चिन्ह बदललं, दिशा. म्हणजे जर आपण इनइक्वॅलिटीमध्ये दोन्ही साईडला पॉझिटिव्ह नंबरनी मल्टिप्लाय केलं तर चिन्ह बदलत नाही, पण निगेटिव्ह नंबरनी मल्टिप्लाय केलं तर मात्र चिन्ह बदलत आहे. पॉझिटिव्ह नंबरनी मल्टिप्लाय केल्यानंतर चिन्ह बदलत नाही, पण निगेटिव्ह नंबरनी मल्टिप्लाय केल्यावर चिन्ह बदलत आहे. फरक लक्षात आला? हो काय घडलंय ते? हो.
इवन फक्त -1नी जरी मल्टिप्लाय केलं असतं, पहा याला -1नी मल्टिप्लाय करा, 8ला -1नी मल्टिप्लाय केलं तर काय येईल, -8 आणि 2ला -1नी मल्टिप्लाय केलं तर -2 कोण लहान कोण मोठा, -8 लहान. -8 लहान. बदललं चिन्ह. हो. म्हणजेच पॉझिटिव्ह नंबरनी मल्टिप्लाय केलं तर काही फरक पडत नाही, पण निगेटिव्ह नंबरनी मल्टिप्लाय केलं तर चिन्ह रिव्हर्स होतं. लेसचा ग्रेटर होतो, ग्रेटरचा लेस होतो. क्लिअर. यस. आता आणखी कधी चिन्ह बदलतं, आता आपल्याला एक माहीत आहे की बदलत नाही याच्यात काही प्रॉब्लेम नाही आपल्याला, पण नेमकं कधी बदलतं तेवढंच लक्षात ठेवायचं, बाकी इतर ठिकाणी बदलायचं नाहीच. म्हणजे पहिला ट्रॅक कळाला आपल्याला की निगेटिव्ह नंबरनी मल्टिप्लाय केलं की बदललं. असंच निगेटिव्ह नंबरनी डिव्हाइड केल्यावर पण बदलेल. बरोबर आहे का. बघा समजा हा आहे, आता आपण ह्या रेफरन्स गृहीत धरू, याला भाग जातोय म्हणून. -6 ग्रेटर दॅन -10 किंवा हे घ्या आधी 12 इज लेस दॅन 20. याच्या दोन्ही साईडला -4 डिव्हाइड करा बरं, किंवा -2 डिव्हाइड करा. चला 12ला जर -2 डिव्हाइड केलं तर किती येईल, -6 -6. आणि 20ला जर -2 डिव्हाइड केलं तर किती येईल, -10 कोण लहान कोण मोठा, -10 लहान. म्हणजेच -6 ग्रेटर. यस. बघा इथे चिन्ह लेस दॅनचं होतं, इथं ग्रेटर दॅनचं झालं. येत आहे लक्षात. हो. म्हणजे मल्टिप्लिकेशन डिव्हिजन झालं. पॉझिटिव्ह नंबरनी मल्टिप्लाय डिव्हाइड केलं काय होत नाही, पण निगेटिव्ह नंबरनी मल्टिप्लाय किंवा डिव्हाइड केलं तर चिन्ह रिव्हर्स होतं. आणखी कधी चिन्ह रिव्हर्स होतं, 2 आणि 4 या दोन्हीमध्ये कोण लहान कोण मोठा, 2 लहान. 2 लहान 4 पेक्षा. बरोबर आहे. 1/2 आणि 1/4 याच्यामध्ये कोण लहान कोण मोठा, यस. वन बाय 2 आणि 1/4 यामध्ये कोण लहान कोण मोठा, 1/2 मोठे. 1/2 मोठा आहे. 1/2 म्हणजे हाफ, 1/4 म्हणजे 1/4. आपला अपूर्णांकाचं रिडिंग नाही आहे. म्हणून जे म्हटलं होतं आपला रिअल नंबर आवडत नाहीत, आपला फक्त इंटिजर नॅचरल चांगल्या चांगल्या संख्या आवडतात. हे अपूर्णांक पॉईंट दशांश वगैरे असले आले की आपल्याला टेन्शन येतं, कारण त्याच्यावरती आपण इनिशियल लेवलपासून वर्किंग नाही केलेलं. 1/2 म्हणजे 1/2, तरी छोट्या छोट्या सोप्या संख्या घेतल्या मुद्दाम. 1/2 इज ग्रेटर दॅन 1/4. म्हणजे काय घडलंय इथे, आता हे तर पॉझिटिव्ह पॉझिटिव्हच आहे सगळ्याचे, निगेटिव्ह काहीच नाही आहे. जर इनइक्वॅलिटीमध्ये दोन्ही साईडचा रेसिप्रोकल घेतला, दोन्ही साईडचा रेसिप्रोकल घेतला तर काय होतंय बघा, लेस दॅनचा होतोय ग्रेटर दॅन आणि ग्रेटर दॅनचा होतो लेस दॅन. 2चा रेसिप्रोकल 1/2, 4चा रेसिप्रोकल 1/4.
किंवा 1/2चा रेसिप्रोकल 2, 1/4चा रेसिप्रोकल 4. म्हणजे चिन्ह बदलतं कधी कधी, एवढंच लक्षात ठेवायचं. कधी कधी बदलणार, आता सगळं आपण समराईज करू. इनइक्वॅलिटीमध्ये जर दोन्ही साईडला निगेटिव्ह नंबरनी मल्टिप्लाय केलं, निगेटिव्ह नंबरनी डिवाइड केलं, किंवा दोन्ही साईडचा रेसिप्रोकल घेतला, तर इनइक्वॅलिटीचं चिन्ह बदलतं. अदरवाईज ते सेम राहतं. तर अदरवाईजमध्ये बाकी सगळं आलं. बाकी सगळं काय? पॉझिटिव्ह नंबर ॲड करा, सेम राहील. कोणताही नंबर ॲड करा, सेम राहील. ॲडिशन सबट्रॅक्शनला पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय नाही आहे. कोणताही नंबर ॲड करा, सेम राहील. कोणताही नंबर सबट्रॅक्ट करा, सेम राहील. पॉझिटिव्हनी मल्टिप्लाय करा, सेम राहील. पॉझिटिव्हनं डिवाइड करा, सेम राहील. पॉझिटिव्हसाठी कुठंच काही अडचण नाही आहे. फक्त निगेटिव्ह नंबरनी मल्टिप्लाय किंवा डिवाइड केलं तर इनइक्वॅलिटीचं चिन्ह बदलतं, आणि रेसिप्रोकल घेतल्यानंतरही इनइक्वॅलिटीचं चिन्ह बदलतं. एवढंच लक्षात ठेवायचं याच्यामध्ये. चिन्ह बदलतं म्हणजे काय? लेसचा होतो ग्रेटर, ग्रेटरचा होतो लेस. जर इक्वेशन असतील व्हेरिएबल तर लेस दॅन इक्वल टूचा होणार ग्रेटर दॅन इक्वल टू, कारण इक्वलमध्ये काही फरक पडत नाही. लेस दॅन इक्वल टूचा होणार ग्रेटर दॅन इक्वल टू, आणि ग्रेटर दॅन इक्वल टूचा होणार लेस दॅन इक्वल टू. ओके, लक्षात आला पॉइंट? हो. आधी हा पॉइंट नोट डाऊन करा, वाटल्यास लिहून ठेवा. राईट डाऊन. in the inequations, यांना इनइक्वॅलिटी असले की त्याला म्हणायचं इनइक्वेशन्स. in the inequations, addition or subtraction of any number, addition or subtraction of any number and multiplication or division by पॉझिटिव्ह नंबर. हे चारही एकाच वाक्यात घेतले चालेल ना? का प्रत्येकाचं वेगळं वाक्य लिहायचं? ॲडिशनचं वेगळं, सबट्रॅक्शनचं वेगळं, मल्टिप्लिकेशनचं काही गरज नाही ना. मल्टिप्लिकेशन और डिविजन बाय ए पॉझिटिव्ह नंबर in equations, addition or subtraction by any number, addition or subtraction by any number and multiplication or division by positive number does not change the inequality sign, does not change the inequality sign. म्हणजे कधी बदलत नाही ते एका वाक्यात लिहून टाकलं. हा एक पॉइंट. डज नॉट चेंज द
inequality sign. Completed? Yes. Second point. In the inequations, multiplication or division by negative number will reverse the inequality sign. The inequality sign. The inequality sign, full stop. Also किंवा तिसरा पॉईंट म्हणून तुम्ही घेऊ शकता. तिसरा पॉईंट घ्या म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. नंबर 3, in the inequations if the reciprocals are taken, on both sides, then the inequality sign is reversed. The inequality sign is reversed. रिव्हर्स म्हणजे लेसचा ग्रेटर होतो, ग्रेटरचा लेस होतो. आता हे ॲडिशन मल्टिप्लिकेशन वगैरे हे पण बोथ साईड्सच हा. बोथ साईड्स, दोन्ही साईडलाच करायचं काम, एका साईडला नाही करायचं. ओके. आता बघा याचा यूज करत असताना यात आपल्याला इनइक्वेशन दिलेलं आहे, इनइक्वॅलिटी दिलेली आहे. टू एक्स अपॉन एक्स मायनस 4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5. आता इथे जरी आपण डिटेलमध्ये लिहिलेलं असलं की दोन्ही साईड मल्टिप्लाय, दोन्ही साईड डिवाइड, पण ॲक्च्युली इक्वेशनमध्ये जसं आपण काम करतो तसंच काम करायचं. ते म्हणजे राईट साईडची टर्म लेफ्ट साईडला घेणे, लेफ्ट साईडची टर्म राईट साईडला. मग ॲडचा सबट्रॅक्ट होतो, सबट्रॅक्टचा ॲड होतो, मल्टिप्लायचा डिवाइड होतो, डिवाइडचा मल्टिप्लाय होतो. जसं इक्वेशनमध्ये आपण करतो तसंच. आता आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. समजा असं गृहीत धरा 2x अपॉन एक्स मायनस 4 इक्वल टू 5 असता, तर आपण त्याला कसं सॉल्व केलं असतं. आधी
हा x-4 राईट साईडला घेतला असता मल्टिप्लाय त्या 5ला, म्हणजे 2x इक्वल टू आला असता 5 इंटू x-4, बरोबर. हा x-4 इकडे डिव्हाइड आहे, पलीकडे मल्टिप्लाय येणार 5ला. आता 5 ब्रॅकेटमध्ये दोघांनाही मल्टिप्लाय होतो, म्हणजे काय होतं, 2x इक्वल टू 5x मायनस 20. आता आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग हा 20 लेफ्ट साईडला घ्या, जो मायनस आहे तो प्लस होईल, आणि हा 2x पलीकडे घ्या, जो प्लस आहे तो मायनस होईल, बरोबर आहे. इक्वेशन सोडवण्याची आपली प्रोसेस जनरल म्हणजे 20 इक्वल टू 5x मायनस 2x, म्हणजे 20 इक्वल टू 3x, आणि 3 इकडे डिवाइड घेतला तर 20/3 इक्वल टू x, म्हणजे x इक्वल टू झाला 20/3. इक्वल असल्यामुळं लेफ्टची टर्म राईटला लिहिली काय, राईटची टर्म लेफ्टला लिहिली काय, काही इफेक्ट होत नाही. हे असंच वर्किंग आपण याच्यामध्ये पण करू शकतो, तेच करायचं आहे. तर ॲक्च्युली इथं पण काय घडलेलं आहे, मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय x-4 असं येते नियमानुसार. दोन्ही साईडला x-4नी मल्टिप्लाय करा. खूप लहान आपण होतो त्यावेळेस असंच करायचं, 5वी-6वीला वगैरे. मग इकडं x-4नी मल्टिप्लाय, इकडं x-4नी मल्टिप्लाय, इकडला कॅन्सल, मग हे पुढं सॉल्व करायचं. त्याच्याऐवजी आपण मग हळूहळू शॉर्टकटमध्ये जायला लागलो. हा इकडला तिकडे न्यायचा, तिकडला इकडे आणायचा. तसंच इथे पण आहे. आणि याला आपण सॉल्व करताना काय करणार, मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय x-4. दोन्ही साईडला x-4नी मल्टिप्लाय करा, म्हणजेच हा x-4 पलीकडे जाऊ द्या. आता बघा, जसं आपण हे सगळं सोडवलंय तसंच सोडवायचं आहे. म्हणजे काय, 2x हा x-4 पलीकडे घेतला. आता इथे ही टर्म पॉझिटिव्ह आहे असं ॲज्युम केलं आहे, एक्सची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येते. तो जर निगेटिव्ह, पूर्ण टर्म निगेटिव्ह असेल तर त्याचा इफेक्ट होईल. हा x-4 आपण पलीकडे मल्टिप्लाय घेतला, मधलं चिन्ह आहे तसंच, 5 इंटू ब्रॅकेट x-4. ओके, म्हणजेच 2x, मधलं चिन्ह तसंच, काहीच बदल नाही. हे जसं आपण इक्वेशन सोडवलं तसं सोडवायचं आहे, काही डिफरंट नाही आहे. फक्त जिथं रेसिप्रोकल घेणार, जिथं दोन्ही साईडला निगेटिव्ह नंबरनी मल्टिप्लाय करणार, जिथे दोन्ही साईडला निगेटिव्ह नंबरनी डिवाइड करणार, तिथं हे चिन्ह रिव्हर्स होईल. पण बाकी इतर ठिकाणी काहीच लोड नाही आहे. आता 5 ब्रॅकेटला मल्टिप्लाय होणार, 5x मायनस 20. मग हा 20 इकडे घ्या, 2x इकडे घ्या, ॲड सबट्रॅक्ट नाही तर काहीच फरक पडत नाही. म्हणजेच 20 लेस दॅन इक्वल टू 5x मायनस 2x. इथं मात्र एक काळजी खूप घ्यावी लागते, इक्वल टू मध्ये तुम्ही कोणत्याही स्टेपला इकडचा इकडे लिहिला काय, इकडचा इकडे लिहिला काय, म्हणजे 20 इक्वल टू 3x लिहिलं काय किंवा 3x इक्वल टू 20 लिहिलं काय, काही फरक पडत नाही. इथे फरक पडणार. म्हणून दोन साईडच्या दोन अगोदर त्या फिक्स ठेवायच्या. हे मधलं चिन्ह अर्थ वेगळा होतो त्याचा. मग आपण 20 तसाच ठेवला, लेस दॅन इक्वल टू 5x मायनस 2x 3x. आता 3 आपण डिवाइड करणार दोन्ही साईडला, पण 3 तर पॉझिटिव्ह आहे,
काय फरक पडणार नाही आहे, चिन्ह बदलणार नाही आहे. म्हणजे आपण हा 3 पण डायरेक्ट इकडे असं घेऊ शकतो डिवाइड. हां, जर तो -3 असता तर मात्र चिन्ह रिव्हर्स करावं लागलं असतं, हे लक्षात ठेवायचं. प्लस असेल, पॉझिटिव्ह नंबरने डिवाइड केला काही फरक पडत नाही आहे, म्हणजेच हा 3 आपण डायरेक्ट इकडे घेऊ शकतो. म्हणजे 20/3 लेस दॅन ऑर इक्वल टू x. पण जर ते -3 असता, तो जर इकडे घेतला असता तर मात्र हे चिन्ह रिव्हर्स झालं असतं. ओके, पण तो प्लस आहे म्हणून काही इफेक्ट नाही आहे. आता सोल्युशन आपला मिळालं आहे, फक्त ते योग्य स्वरूपात लिहायचं आहे. 20 इज लेस दॅन ऑर इक्वल टू x. पण आपला किंमत तर एक्सची लिहायची असते. जसं आपण इथे 20/3 इक्वल टू एक्सलाच x इक्वल टू 20/3 लिहिलं, हे आपलं फायनल सोल्युशन झालं. तसंच इथे पण एक्सच्या एक फॉर्ममध्ये लिहावं लागणार आहे. पण इथं आपण डायरेक्ट आदला बदल करू शकतो जागांची, तसं इथे होणार नाही. याचा अर्थ काय, हा जर म्हणजे लेफ्ट साईडवाला जर राईट साईडवाल्यापेक्षा लहान आहे, तर याचा अर्थ राईट साईडवाला लेफ्ट साईडवाल्यापेक्षा मोठा आहे. म्हणजेच x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 20/3. अर्थ बदलू द्यायचा नाहीये. हा जर x पेक्षा लहान आहे तर x याच्यापेक्षा मोठा आहे, बरोबर आहे ना. म्हणजे 1 जर 2 पेक्षा लहान आहे तर याचा अर्थ 2 हा 1 पेक्षा मोठा आहे. म्हणजेच आपलं सोल्युशन काय झालं, x इज ग्रेटर दॅन इक्वल टू 20/3. आणि हे आपल्याला लिहायचं आहे इंटरवलच्या फॉर्ममध्ये. अँड देअरफॉर सोल्युशन ऑफ इनइक्वेशन किंवा इनइक्वॅलिटी इज गिव्हन बाय ते इंटरवलच्या स्वरूपात लिहायचं आहे. कसं, x बिलॉंग्स टू. आता सोल्युशन काय आपलं, x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 20/3. म्हणजे x हा 20/3 पेक्षा मोठा किंवा इक्वल आहे. x हा 20/3 पेक्षा मोठा आहे किंवा इक्वल असू शकतो. मोठा किती हे दिलंय का, मोठा किती हे माहिती आहे का, नाही. तो फक्त याच्यापेक्षा मोठा पाहिजे. मग किती मोठा असू द्या, काय फरक पडणार नाही. कितीही मोठा म्हणजे इन्फिनिटीपर्यंत असणार. कितीही मोठा म्हणजे इन्फिनिटीपर्यंत. म्हणजेच त्याला आपण लिहिणार इंटरवलच्या स्वरूपात x बिलॉंग्स टू 20/3 कॉमा इन्फिनिटी. 20/3 कॉमा इन्फिनिटी. आता ब्रॅकेट कुठले टाकायचे, ओपन क्लोजचे, ते महत्त्वाचं. 20/3 इन्क्लूड केला आहे कारण इथं इक्वलचं चिन्ह आहे. इक्वलचं चिन्ह आहे म्हणजे इन्क्लूड केला आहे. इन्क्लूड केला आहे म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट. आणि इन्फिनिटी ही कधीच इन्क्लूड होत नाही, कारण इन्फिनिटी एक्झॅक्टली काय माहितीच नाही आहे, तो नंबर माहीत नाही कोणता आहे तो. आणि त्यामुळे इन्फिनिटीला कधीच क्लोज ब्रॅकेट नसतो. इट इज ऑलवेज ओपन ब्रॅकेट. दिस इज द सोल्युशन. गॉट दिस. जसं आपण इक्वेशन सोडवतो तसंच इनइक्वेशन सोडवलं. Write down this. Next one,
एक्स स्क्वेअर मायनस एक्स ग्रेटर दॅन 20. आता हे सेकंड आणि फोर्थ जे आहेत ते क्वाड्रॅटिक फॉर्ममध्ये आहेत, ते लक्षात घ्या कसे सॉल्व करायचे असतात ते. एक्स स्क्वेअर मायनस एक्स ग्रेटर दॅन 20. आता क्वाड्रॅटिकमधल्या ज्या इनइक्वॅलिटीज आहेत या सॉल्व करण्याची एक स्पेसिफिक मेथड आहे आणि ती मेथड ॲक्च्युली क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये आपण वापरत असतो, तीच मेथड आहे. ती मेथड म्हणजे कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. क्वाड्रॅटिक इक्वेशनला परफेक्ट स्क्वेअरमध्ये कन्व्हर्जन करणे. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्याच्या 3 मेथड असतात. एक मेथड म्हणजे फॅक्टरायझेशन, दुसरी म्हणजे कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड आणि तिसरी म्हणजे फॉर्म्युला मेथड. इनइक्वॅलिटीमध्ये पण त्या 3 मेथड वापरता येतात, पण सिच्युएशननुसार त्यातले व्हेरिएशन्स चिन्हामुळे काय होतात ते लक्षात यायला पाहिजे. फर्स्ट फॅक्टरायझेशन मेथड. जर फॅक्टर पडत असतील तर आपण ही मेथड वापरू शकतो. आधी ही मेथड आपण बघू फॅक्टरायझेशनची, नंतर यालाच आपण कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड पण बघणार आहेत आणि यालाच फॉर्म्युला मेथड पण पाहणार आहे. ॲक्च्युली हा फक्त एक क्वेश्चन आहे जो की पूर्वी एक सेपरेट टॉपिक होता. त्यामुळे डायरेक्ट याच्यावरती क्वेश्चन असणार आहे तुम्हाला, पण याचा यूज मात्र भरपूर ठिकाणी आहे. जिथे कुठे अशा प्रकारचे क्वाड्रॅटिक इनइक्वॅलिटी येईल ती तुम्हाला सॉल्व करणं जमायला पाहिजे. पर्टिक्युलरली मेन्समध्ये तरी कमी, पण ॲडव्हान्समध्ये याच्यावरती डिपेंडंट क्वेश्चन्स असतात अजूनही आणि खूप सोपं आहे. मग आता फर्स्ट समजा आपण हा 20 लेफ्ट साईडला घेतला तर एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 20 लेफ्ट साईडला आला तर मायनस होणार, मधलं चिन्ह ग्रेटर दॅन आणि राईट साईडला राहणार 0. बरोबर आहे. आता आधी बघायचं आहे हे जे क्वाड्रॅटिक आहे, क्वाड्रॅटिक टर्म आहे, आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणता येणार नाही, इनइक्वॅलिटी आहे. याचे फॅक्टर पडतायत का आधी बघायचं. पडतायत का? पडतात सर. क्वाड्रॅटिकचे फॅक्टर कसे पडायचे? ॲडिशन पाहिजे मिडल टर्म एवढं म्हणजे -1 आणि मल्टिप्लिकेशन पाहिजे लास्ट टर्म एवढं म्हणजे -20. -1 एवढं ॲडिशन, -20 एवढं मल्टिप्लिकेशन. कुठल्या 2 संख्या आहेत अशा? -5 + 4. -5 आणि +4. -5 आणि +4 यांचं ॲडिशन येतं -1 आणि मल्टिप्लिकेशन येतं -20. ओके. आता एक्स स्क्वेअरचा जर कोएफिशियंट 1 असेल तर फॅक्टर डायरेक्ट लिहिता येतात, पण एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 नसेल तर आपल्याला मधली टर्म कशी लिहावी लागते? -5x + 4x म्हणजे असं एक्स स्क्वेअर -5x + 4x -20. इक्वेशन आपण घेऊ त्याचं. इक्वेशन कसं सोडवतो? बरोबर आहे. यातनं x कॉमन, यातनं x कॉमन, 4 कॉमन. x कॉमन घेतला तर काय राहतो? x - 5
बरोबर आहे. पहिल्या दोन टर्ममधून एक्स कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये राहील एक्स मायनस 5. पुढच्या दोन टर्ममधून 4 कॉमन येतो आहे, एक्स मायनस 5 इक्वल टू 0. आता हे एक्स मायनस 5चा एक ब्रॅकेट दोन्ही ठिकाणी आहे, तो कॉमन घेतला तर एक ब्रॅकेट एक्स मायनस 5 आणि दुसरा ब्रॅकेट एक्स प्लस 4. ही ॲक्च्युअल पूर्ण प्रोसेस आहे क्वाड्रॅटिक इव्हॅल्युएट करण्याची. पण जर एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 असला तर आपण डायरेक्ट हे लिहू शकतो, आणि एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 नसला तर मात्र ही सगळ्या स्टेप कराव्या लागतात. माहिती आहे ना, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन 8th स्टँडर्डपासून आपण स्टडी करत आलेला आहे. मग आता इथे एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 आहे, फॅक्टर पण आपल्याला कळलेत आधीच. याला आपण एक्स मायनस 5 इंटू एक्स प्लस 4 असं लिहू शकतो. त्याचे फॅक्टर आलेत -5 आणि 4, मग एक्स मायनस 5 एक्स प्लस 4. हे का डिटेल जात नाही मी, कारण याच्यावरती पुढं आपल्याला बरंच काम करायचं आहे अजून. मग ते हे टाकलं की विनाकारण खूप मोठा प्रॉब्लेम वाटतो. ओके, आणि मधलं चिन्ह आहे ग्रेटर दॅन 0. आता हा असा जो प्रकार आहे इथून पुढचा, हा तुम्हाला 12thच्या ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्हजमध्ये इन्क्रीजिंग फंक्शन, डिक्रीजिंग फंक्शन, मॅक्झिमा मिनिमा वगैरे सारख्या सेक्शनमध्ये हे भरपूर ठिकाणी येणार आहे. फक्त त्यात हे अशा स्वरूपात येण्याऐवजी डायरेक्ट असे फॅक्टर येतात. काही वेळा तुम्हाला फॅक्टर पाडावे लागतील, नो डाऊट. याच्यावरून आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. आता ही प्रोसेस काळजीपूर्वक लक्षात घ्या, खूप सोपी आहे. पण मेन थिंग अशी आहे की याच्यावरती प्रॅक्टिस वर्क होत नाही आपलं, ते प्रॅक्टिस वर्क करायचं. आता इथं 2च एक्झाम्पल दिले, त्याच्यावर काय करणार प्रॅक्टिस. तुम्हाला आणखी भरपूर एक्झाम्पल मी देईल प्रॅक्टिसला, तुमची इच्छा असेल सोडवण्याची तर ऑब्वियसली. ओके, कारण त्या मॅक्झिमा मिनिमा किंवा इन्क्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शनमध्ये तिथं हे लागतं, तेव्हा नव्यानं परत ते डेरिव्हेटिव्ह बाजूलाच राहतो, त्याचे ॲप्लिकेशन बाजूलाच राहतात, त्याच्यातल्या कन्सेप्ट त्या बाजूलाच राहतात, आणि आपण याच्यामध्येच अडकतो. अननेसेसरी ते खूप मोठं डिफिकल्ट असल्यासारखं वाटतं, जेव्हा की त्याच्यात काहीच नाही, एकदम सोपं आहे. पण हे जमायला पाहिजे. ओके, आता बघा हे कसं सॉल्व करायचं केअरफुली. इथपर्यंत तर लक्षात आलं आहे, फॅक्टर पाडले क्वाड्रॅटिकचे. आता ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह असतं आणि लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह असतं. हे एक आपल्याला माहिती पाहिजे गोष्ट याच्यात. हे माहीत आहे, 0 पेक्षा मोठे म्हणजे पॉझिटिव्ह आणि 0 पेक्षा लहान म्हणजे निगेटिव्ह. ह्या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन ग्रेटर दॅन 0 आहे. ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह आहे. ओके, या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन ग्रेटर दॅन 0 आहे. ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह आहे. आता खूप साधे सिंपल रूल लागतात याला. मोठमोठ्या कन्सेप्टवरती डिपेंडंट नाही आहे, हे छोट्या छोट्या थिंग्सवर डिपेंडंट. ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह असतो, लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह असतो. हा एक नियम. ओके, आता दुसरं, कुठल्याही दोन संख्यांचं मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह कधी येऊ शकतं. कोणतेही दोन नंबर आहेत समजा, त्यांचं मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह कधी येतं आणि मग नंतर आपण निगेटिव्ह कधी येतं. पॉझिटिव्ह कधी येतं,
पॉझिटिव्ह जेव्हा ते नंबरने मल्टिप्लाय केल्यावर पॉझिटिव्ह असतं. मी काय म्हणतोय पूर्ण लक्षात घ्या. कोणत्याही दोन संख्यांनी एकमेकांना मल्टिप्लाय केल्याच्या नंतर येणारा प्रॉडक्ट पॉझिटिव्ह कधी येतो. मग त्यांना अजून कशाला मायनसनी मल्टिप्लाय करायचे, प्लसनी मल्टिप्लाय करायचे. कन्सेप्ट काय, दोन संख्यांचा गुणाकार, दोन संख्यांचं मल्टिप्लिकेशन एकमेकांना मल्टिप्लाय केल्याच्या नंतर त्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह कधी येऊ शकते, कोणत्या सिच्युएशनमध्ये, त्याच्यासाठी त्या दोन संख्या कशा पाहिजेत. जेव्हा ते दोन्ही संख्या पॉझिटिव्ह असतील. सिंपल आहे. दोन पॉझिटिव्ह संख्यांचा गुणाकार पॉझिटिव्ह येतो आणि दोन्ही संख्या जर निगेटिव्ह असल्या तरीही गुणाकार कसा येतो, पॉझिटिव्ह. दोन पॉझिटिव्ह नंबरचं मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह येतं आणि दोन निगेटिव्ह नंबरचं मल्टिप्लिकेशन पण पॉझिटिव्ह येतं. इयत्ता चौथी. खूप मोठमोठ्या स्टँडर्डचे नियम वापरायचे नाही आहेत याला, खूप छोट्या कन्सेप्टवर डिपेंडंट आहे. प्रॉब्लेम हा होतो की आपण स्वतः त्याच्यावरती वर्किंग करत नाही. दोन पॉझिटिव्ह नंबरचं मल्टिप्लिकेशन काय येत असतं, पॉझिटिव्ह. दोन निगेटिव्ह नंबरचं मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह. आणि एक नंबर पॉझिटिव्ह आणि एक नंबर निगेटिव्ह असला तर मल्टिप्लिकेशन कसं येतं, निगेटिव्ह. निगेटिव्ह. आणि पहिला नंबर निगेटिव्ह आणि दुसरा पॉझिटिव्ह असला तरी मल्टिप्लिकेशन कसं येतं, निगेटिव्ह. निगेटिव्हच येतं. हे चार कॅल्क्युलेशन्समधले, अरिथमॅटिकमधले महत्त्वाचे नियम याच्यावर डिपेंड आहे आता हे पुढचं सगळं. तर हे चार नियम आपल्याला परफेक्ट आहेत का हे लक्षात घ्या. दोन पॉझिटिव्ह नंबरचं मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह येतं, दोन निगेटिव्ह नंबरचं मल्टिप्लिकेशन पण पॉझिटिव्हच येतं. पॉझिटिव्हसाठी. आणि निगेटिव्ह कधी येतं, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असला की मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह येतं. मग त्याच्यात परत दोन भाग, पहिला पॉझिटिव्ह आणि दुसरा निगेटिव्ह आला तरी निगेटिव्ह, आणि पहिला निगेटिव्ह दुसरा पॉझिटिव्ह आला तरी पण निगेटिव्ह. बरोबर. प्लस इंटू मायनस मायनस आणि मायनस इंटू प्लस म्हणजे पण मायनसच. ओके. माहिती आहेत हे नियम. हो. आता पुन्हा याच्यावरती या. दोन नंबर्सचं मल्टिप्लिकेशन ग्रेटर दॅन 0 आहे. ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह आहे. मग दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह कधी येतं, एक तर ते दोन्ही नंबर पॉझिटिव्ह पाहिजेत किंवा दोन्ही नंबर निगेटिव्ह पाहिजेत. बरोबर. हो. मग दोन्ही नंबर पॉझिटिव्ह म्हणजे काय, इट इम्प्लाइज एकतर x-5 पॉझिटिव्ह आहे अँड x+4 पण पॉझिटिव्ह आहे. या दोघांचं मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह आलंय, ग्रेटर दॅन 0 आलंय, म्हणजेच हे दोघंही पॉझिटिव्ह आहेत. किंवा or x-5 is less than 0 and x+4 is less than 0. ही कळली का स्टेप, लक्षात घ्या. काय नियम वापरला याच्यामध्ये, फक्त हे
क्वाड्रॅटिकचे फॅक्टर पाडले, बरोबर. दोन्हीचं मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह पाहिजे, कारण इथं ग्रेटर दॅन म्हटलंय. जर इथं लेस दॅन असता तर आपल्याला हे असं करावं लागलं असतं. लेस दॅन असता म्हणजे निगेटिव्ह असता तर पहिला पॉझिटिव्ह दुसरा निगेटिव्ह, किंवा पहिला निगेटिव्ह दुसरा पॉझिटिव्ह. पण इथं पॉझिटिव्ह आहे मल्टिप्लिकेशन, म्हणजे एकतर दोन्ही नंबर पॉझिटिव्ह आहेत किंवा दोन्ही निगेटिव्ह आहेत. इथे अँड आणि ऑरचा अर्थ लक्षात घ्या. पहिला पॉझिटिव्ह अँड दुसराही पॉझिटिव्ह, और पहिला निगेटिव्ह अँड दुसराही निगेटिव्ह, म्हणजे दोन्ही पॉझिटिव्ह किंवा दोन्ही निगेटिव्ह. ही स्टेप कळली. हो. आता पुढे इम्प्लाइज. 3 स्टेपचंच काम आहे, फक्त थिंकिंग आहे याच्यामध्ये. कॅल्क्युलेशन काही डिफिकल्ट नाही राहत. आता पहा, जसं आपण मागच्या क्वेश्चनमध्ये इनइक्वॅलिटी सोडवलं तसं आपल्या ह्या 4ही इनइक्वॅलिटी सोडवायच्या आहेत. इनइक्वॅलिटी सोडवायच्या म्हणजे काय, हा -5 आता पलीकडे घ्यायचा. x - 5 इज ग्रेटर दॅन 0, म्हणजेच x इज ग्रेटर दॅन 5, बरोबर. अँड x + 4 इज ग्रेटर दॅन 0, म्हणजे हा 4 जर पलीकडे घेतला तर x इज ग्रेटर दॅन -4. ओके. और हा -5 पलीकडे घ्या. x लेस दॅन 5 अँड x लेस दॅन -4. क्लिअर. बघा ही स्टेप कळली का, काय केलंय ते. फक्त ते एका बाजूला लेफ्ट साईडला x ठेवला, बाकी राईट साईडला घेऊन टाकले प्रत्येकाचे. लक्षात आलं. हो. आता यानंतर काय करायचं, या स्टेपला एक नंबर लाईन काढायची, रियल नंबर लाईन. ओके. या नंबर लाईनवरती दोनच संख्या प्लॉट करायच्या. एक म्हणजे हा 5 आणि दुसरा म्हणजे -4. नंबर लाईनवरती हे इथे ज्या 2 संख्या आहेत त्या 2 संख्या फक्त प्लॉट करायच्या, 5 आणि -4. कोण आधी येईल कोण नंतर येईल तेवढं लक्षात यायला पाहिजे, कोण लहान कोण मोठा. -4 इकडे येणार आणि 5 त्याच्या राईट साईडला जाणार, बरोबर. हो. या 2च संख्या पाहिजे आपल्याला, तिसऱ्या संख्येची गरज नाही, कारण त्याच्यावरती सोल्युशन आहे. आता इथे सगळा खेळ आहे आपल्या फायनल आन्सरचा, ह्या नंबर लाईनवरती. आता पहा, एक थिंक. आधी फक्त एवढ्यावरतीच विचार करायचा, एवढ्यावरतीच फोकस करायचा. म्हणजे आपण लिहू फॉर x ग्रेटर दॅन 5 अँड x ग्रेटर दॅन -4. सॉरी, म्हणजे याचं काय म्हणणं आहे की x हा 5 पेक्षा मोठा पाहिजे. आता आपल्या नंबर लाईनवरती माहीत आहे, जसजसं आपण इकडे जाऊ वाढत जातात, इकडे जाऊ कमी होतात, हे तर माहीत आहे नंबर लाईनचा प्रिन्सिपल, बरोबर आहे. तर x ग्रेटर दॅन 5 म्हणजे आपल्याला ह्या नंबर लाईनवरती 5 पासून कुणीकडे जायचे, इकडे जायचे.
बरोबर आहे का? एक्स ग्रेटर दॅन 5चा अर्थ काय? 5 पेक्षा मोठा. 5 पेक्षा मोठा. तर 5 पेक्षा मोठा इकडं किती जा, इन्फिनिटीपर्यंत जा, पण इकडेच जा असं याचं म्हणणं आहे. बरोबर आहे? याचं म्हणणं काय? एक्स इज ग्रेटर दॅन -4 म्हणजे -4 पासून इकडे जा. पण इकडेच जा, इकडे रिव्हर्स नाही जायचे कुणापासूनच. ओके, याचं म्हणणं काय? एक्स हा 5 पेक्षा मोठा पाहिजे. याचं म्हणणं काय? एक्स हा -4 पेक्षा मोठा पाहिजे. आणि मध्ये आहे अँड. तर अँडचा इफेक्ट काय? तर ह्या दोघांचंही कंडिशन्स सॅटिस्फाय व्हायला पाहिजेत. म्हणजे एक्सच्या अशा व्हॅल्यू घ्यायच्या आहेत आपल्याला की ज्याने या दोघांच्याही कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजेत. हे दोन लोक आहेत, एक म्हणतोय 5 पेक्षा मोठा पाहिजे, दुसरा म्हणतोय -4 पेक्षा मोठा पाहिजे. आता जर समजा आपण -4 पेक्षा मोठी म्हणल्यानंतर एक्सची व्हॅल्यू इथे घेतली, समजा 3 ही व्हॅल्यू एक्सची चालेल का? चालेल? त्यांनी याचं म्हणणं तर होतंय सॅटिस्फाय, पण याचं होतंय का? नाही. होतंय का? नाही. आणि दोघांचंही म्हणणं सॅटिस्फाय व्हावं लागतंय. मग आपल्याला 3 हा नंबर घेऊन चालेल का? नाही. -4 आणि 5च्या मधला कोणताही नंबर घेऊन चालेल का? नाही. नाही चालणार. त्याने याचं म्हणणं तर ट्रू होत आहे, पण याचं म्हणणं फॉल्स होत आहे. आपल्याला दोन्ही ट्रू करायचे. जर आपण एक्सची व्हॅल्यू 5 पेक्षा मोठी घेतली तर दोघांचंही काम होत आहे ना. बरोबर आहे? याचं काय म्हणणं आहे? -4 पेक्षा मोठा पाहिजे. आता जो नंबर 5 पेक्षा मोठा आहे तो -4 पेक्षा मोठा येणारच ना. बरोबर आहे? हो. गेटिंग दिस कन्सेप्ट? येस. इकडं तर जायचंच नाही, कारण इकडं गेलं की याचंही म्हणणं ट्रू होत नाही, याचंही म्हणणं ट्रू होत नाही. म्हणजे -4च्या इकडं जायचंच नाही. ओके, मग ह्या दोन्हीला कंबाईन्ड आपण काय म्हणू शकतो की याचं म्हणणं आहे 5 पेक्षा मोठा पाहिजे, याचं म्हणणं आहे -4 पेक्षा मोठा पाहिजे. मग आपण काय करणार? 5 पेक्षा मोठ्या घेऊन टाकल्या, म्हणजे यालाही राग नाही, यालाही राग नाही, दोघंही खुश. हे महत्वाचं आहे, कारण अँड आहे मध्ये. क्लिअर? ओके, येस. म्हणजे याला आपण लिहिणार इम्प्लाइज दॅट एक्स इज ग्रेटर दॅन 5. आता इक्वल इथे कुठेच नाही वापरला. जर इथं इक्वलचं चिन्ह असतं तर ते आपण तसंच कंटिन्यू ठेवलं असतं सगळीकडं. बरोबर? त्यामुळं इक्वल असला काय नसला काय त्यांनी फरक शेवटी इंटरवल लिहिताना पडणार आहे. बाकी कुठल्याच प्रोसेसमध्ये इक्वलचा काही इफेक्ट नाही होणार आहे. हे झालं एकाचं काम. हा भाग झाला. म्हणजे एक्सची व्हॅल्यू 5 पेक्षा मोठी पाहिजे. ओके, आता दुसरा भाग फॉर. हे याच्यात काय म्हटलेलं आहे? एक्स इज लेस दॅन 5 अँड एक्स इज लेस दॅन -4. तर यातले दोघं जण दुसरेच आहेत. यांचं काय म्हणणं आहे? हा म्हणतोय एक्सची किंमत 5 पेक्षा कमी पाहिजे, लहान पाहिजे.
म्हणजे त्याचं म्हणणं आहे की एक्स 5 पासून इकडे पाहिजे. दुसऱ्या कंडिशनचे बाण मी खाली लिहितो. याचं म्हणणं काय, एक्स हा 5 पेक्षा लहान पाहिजे. आणि दुसऱ्याचं म्हणणं काय, तो -4 पेक्षा लहान पाहिजे. इथे पण अँड आहे, मग इथं 3 चालेल का? चालेल नाही, कारण 3 याला चालेल पहिल्याला, दुसऱ्याला नाही चालणार. दुसरा म्हणतोय एक्सची किंमत -4 पेक्षा लहान पाहिजे, पहिला म्हणतोय 5 पेक्षा लहान. लहान किती जाऊ द्या, -∞ पर्यंत जाऊ द्या, काही फरक पडत नाही. पण याचं म्हणणं आहे -4 पेक्षा लहान पाहिजे, याचं म्हणणं आहे 5 पेक्षा लहान पाहिजे. दोघांनाही खुश करायचं आहे, कारण अँड आहे. मग एक्सची किंमत काय घ्यावं लागेल, येस -4 येस. जसं पहिल्या ग्रुपमध्ये आपण पाहिलं, जी संख्या 5 पेक्षा मोठी आहे ती -4 पेक्षा तर मोठी येणारच ना. तसं याच्यामध्ये जी संख्या -4 पेक्षा लहान आहे ती 5 पेक्षा लहान येणारच. बरोबर आहे. हो. म्हणजे x लेस दॅन -4. आणि ह्या दोन्हीच्या मध्ये आहे ऑर. पहिल्या कंडिशनसाठी हे, दुसऱ्या कंडिशनसाठी हे, दोन्हीचं ऑर आहे. म्हणजे आपल्याला हे चालेल ॲन्सर किंवा हे चालेल. आता फायनल ॲन्सर आपल्याला लिहायचं आहे. देअरफोर x ग्रेटर दॅन 5 ऑर x लेस दॅन -4. आता जसं आपण यांना एकत्रितपणे विचार केला होता, याला ह्या जोडीला, तसं आता ह्या जोडीला एकत्र विचार करायचा आहे. पण इथं म्हणणं काय, ऑर आहे, अँड नाही आहे. आता म्हणजे काय, एक्सची व्हॅल्यू एकतर -4 पेक्षा लहान पाहिजे किंवा 5 पेक्षा मोठी पाहिजे. म्हणजे तुम्ही इथून इकडे जा किंवा इथून इकडे जा, या दोन्हीच्या मध्ये यायचं नाही, कोणी फिरकायचं नाही. बरोबर आहे, अर्थ कळला. x ग्रेटर दॅन 5 म्हणजे इथून इकडे चला, ऑर किंवा x लेस दॅन -4 म्हणजे इथून इकडे चला. म्हणजे एक तर तुम्ही इकडं जा किंवा इकडं जा, मध्ये कुणीच यायचं नाही, असं याचा अर्थ. बरोबर आहे, कळलंय. हो. ऑर म्हटलंय एक्स हा 5 पेक्षा मोठा पाहिजे किंवा एक्स हा -4 पेक्षा लहान पाहिजे. दॅट इज आता आपण याला एक्स हा -4 पेक्षा लहान पाहिजे. -4 पेक्षा लहान कुठपर्यंत, लहान कुठेही असू द्या, कुठपर्यंत जाऊ द्या, लांब -∞ पर्यंत जाऊ द्या, काही फरक पडत नाही. म्हणजेच एक्स बिलॉंग्स टू -∞. आता इन्फिनिटी कधीच क्लोज इंटरवलमध्ये नसते. -∞ पासून -4 पर्यंत. आता इक्वलचं चिन्ह यात नाही आहे, म्हणून ओपन इंटरवल. म्हणजे यालाच आपण असं लिहू शकतो इंटरवलच्या फॉर्ममध्ये, एक्स हा -4 पेक्षा लहान पाहिजे. म्हणजेच एक्स हा -∞ पासून -4 पर्यंतचा कोणताही रिअल नंबर चालेल. बरोबर. आणि ऑर
एक्स हा 5 पेक्षा मोठा पाहिजे. 5 पेक्षा मोठा म्हणजेच एक्स बिलॉंग्स टू 5 टू इन्फिनिटी. ही पण ओपन इंटरवल येईल कारण 5 ला इक्वलचं चिन्ह नाही आहे आणि इन्फिनिटीला तर इक्वलचं कधीच नसतं. एक्स हा 5 पेक्षा मोठा पाहिजे म्हणजे 5 पासून इन्फिनिटीपर्यंत आणि एक्स हा -4 पेक्षा लहान पाहिजे. आणि आता याला आपल्याला एकत्र करायचं आहे शेवटी. ऑर म्हणजेच युनियन. ऑर म्हणजे युनियन म्हणजे इथे आपण लिहिणार देअरफॉर फायनली एक्स बिलॉंग्स टू काय -इन्फिनिटी टू -4 युनियन 5 टू इन्फिनिटी. -इन्फिनिटी टू -4 युनियन 5 टू इन्फिनिटी. दिस इज द सोल्युशन ऑफ दिस इनइक्वॅलिटी. हे पहिला प्रॉब्लेम आहे म्हणून अवघड वाटतं. पहिला प्रॉब्लेम आहे म्हणून लेंथ जास्त वाटते, पण मी त्याच्यात खूप एक्सप्लेनेशन दिलं आहे म्हणून जेव्हा तुम्ही याचे 2-4 एक्झाम्पल सॉल्व करणार आपण त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल की हे खूप कमी वेळेमध्ये होतं, खूप क्विक आहे हे सोल्युशन. नंबर लाईनचा कन्सेप्ट. लेस म्हणजे काय, कुणीकडे जायचं, ग्रेटर म्हटलं की कुणीकडे जायचं, ऑर म्हणजे काय, अँड म्हणजे काय, हे थोडे छोटे थिंग्स आहेत. याच्यावरती फोकस केलं एकदम सिंपल आहे. ओके. राईट डाऊन दिस. आता याला आणखी एक नोटेशन पण आहे ते आपण पुढच्या एक्झाम्पलमध्ये बघू.